हॅलो. हा नमस्कार सर. देवराम लांडे बोलतो, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष. हा नमस्कार सर, बोला ना हा सर. नमस्कार. आमच्या गावाल्यांचं काय काय प्रकार आहे यावर? त्यांचं काय, त्यांनी सरांनी आपल्याकडनं घेतला होता. हॅलो. हा? सरांनी आपल्याकडनं प्लॉट घेतला होता. हॅलो. पण तो प्लॉटचा व्यवहार कॅन्सल झालाय. मग त्यांना निम्म पेमेंट मी रिटर्न दिले, निम्म पेमेंट द्यायचंय मला त्यांना. हॅलो. तर विषय असा झालाय की माझे त्या दिवशी द्यायचं होतं, गेल्या महिन्यातच द्यायचं होतं, पण त्यांनी मला 30 तारखेला चेक दिलेत. हॅलो. माझं त्यांच्याकडनं यायचं होतं त्यांचं. तर या महिन्यात यांना एक चेक क्लिअर होईल, पुढच्या महिन्यात मग बाकीच होत्या. सरांना मी काय म्हणलं, या महिन्यात मी तुम्हाला यांना देतो म्हणलं पेमेंट मी. हॅलो. हा हा ह्या महिन्यात यांना आहे ना, तर सरांना देतो मी पेमेंट. हॅलो. किती पेमेंट द्यायची यांना? आता त्यांना माझ्याकडून 1,58 जायचं आहे. हॅलो. तर या महिन्यात त्यांना निम्म तरी देऊन टाकतो. 1,58,000 तुम्हाला यांना देणं आहे. हा किती? 1,58,000 देणे ना? हो दे नाही, बरोबर आहे ना. मग आता किती वर्ष झाली? नाही उशीर झाला यांना. हॅलो. किती उशीर झाला? नाही उशीर 2 वर्ष झाले यांना. 2 म्हणजे 2 वर्ष द्यावं लागेल. बुकिंग केलेलं 4 वर्ष झालं. ऐका ना. ऐका ना सर, बुकिंग केलेलं 4 वर्ष झालं, पण त्यांनी पेमेंट दिलेलं 2 वर्ष झालं आपल्याला टोटल. मग आता यांनी दुसऱ्याकडून आता माझ्याकडून उसने पैसे घेतात. मी त्याकडून याच समजा माझ्याकडून घेतले किंवा तुमच्याकडून घेतले, त्यांना याद देणंच आहे ना? हो सर, हे काय गेलं आपण, हे काय पेमेंट मी घरी आणलं नव्हतं. हॅलो. पुढचं ते वादा झालेला शेतकऱ्याचं, ते वादा झालेलं, हे काय पेमेंट मी घरात आणलं नाही. घरात 1 रुपया आणला नाही मी ह्या पैशातला, ह्या 5-6 जणांचा. मी आज ते पैसे पुढे सगळे अडकलेत. मी माझ्या खिशातून पैसे देतोय, माझ्या कामाचे पैसे येणारे मी देतोय यांना, आणि माझा मी परत वाद घालत बसतोय. मला अजून 1 रुपया आला नाही. मी माझं कामाचं जे केलं ना मी दुसरीकडे काम, हॅलो, त्या पैशातून सरांचं पेमेंट देतोय. तुम्ही कधी पैसे देणार यांना? त्या महिन्यात यांना मी देतोय यांना पैसे. हा 30 तारखे आतमध्ये. हो, 28चाच महिना आहे हे. हॅलो. मग 420 दाखल नको करून आज. हा मी आज गुन्हा दाखल नको करू 420. नाही नाही नाही, मी देऊन टाकतोय सर. हा नाही तर काय आलं, मी आता पोलीस स्टेशनला आहे. नाही नाही, देतोय सर. तुम्ही बोलता का पी.आय. साहेब, फौजदार साहेबांशी बोलता का? नाही, हा त्यांच्या त्या दिवशी त्यांनी मला नेलं पोलीस स्टेशनला. हॅलो. नाही नाही, पोलीस ऐका ना, हा. गरिबांचे मजुरांचे किंवा कोणाच्या गरिबाचे पैसे बुडवता आमचे नाही नाही, बुडवायचा विषय नाही साहेब. मी बी एकदम शून्य माणूस आहे, गरिबीतच मी पण आहे. मी पण देऊन टाकतो. हॅलो. आमचे पैसे बुडवणार अजून चालवायचे तो भाग नाही. नाही नाही नाही, कसला विषय नाही. तुम्हाला मी विचारतोय, तुम्ही जर 30 तारखेला पैसे जर दिले नाही, फसवणूक केली, आज उद्या तुमचे चेक बी काय चेक आम्ही दाखल झाली. हो आहेत ना. तुम्ही राहता कुठं? मी याला मोशीवर राहतो सर. येऊन गेलेत माझ्या घरी 2-4 वेळा. तुम्ही प्रॉपर कुठले आहेत? मी प्रॉपर आहे बारामती शहर, नातेपुत्या तिथलं आहे प्रॉपर. बारामतीचे लोक अशी लबडे करतात काय? नाही नाही, अहो मी माझ्याकडनं हे काय झालंय, माझ्याकडे बी आले नाही. मी व्यवहारात थोडंसं फसले गेलो, पण अडचण आले चुकल्या. दादांना फोन करू का? कोण दादा? आपले अजित दादांना का? हा. नाही ना, काही वेळेला जायची गरज नाही तुम्हाला. मी मिटवून देतोय सर. हा असं करा, मला 30 तारखेमध्ये पैसे आले पाहिजे. मला माहिती नाही. हो देतो देतो. नाही तर बघा बरं का, मी आता इथे पोलीस आलो त्यांच्याकडे देऊ का साहेबांचं? नाही ना, काय अडचण नाही, देऊ नका, देऊन टाकतो मी सर. हा बघा बरं का, मला परत हो देतो सर, देतो. मला 30 तारखेला पाहिजे. मी पोरं घेऊन पैसे पोलीस